कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीने प्रचाराचा धडाका उडवलाय। श्रीमंत शाहू महाराज आणि खासदार संजय मंडलिक यांच्यात या निवडणुकीत जोरदार सामना होणार आहे। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे। काल कोल्हापूर शहरातील महायुतीच्या तब्बल 105 माजी नगरसेवक आणि 12 माजी महापौरांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांना पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळे शहरात संजय मंडलिक काँग्रेस उमेदवारापेक्षा जास्तीची आघाडी घेतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलाय। काल महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भरण्यात आला। यावेळी लाखोंच्या संख्येने लोक रॅलीत सहभागी झाले होते। ही गर्दी बघूनच आज निकाल घोषित झाल्याचा दावाही महाडिक यांनी केलाय। आज सुरुवातीलाच पहिला जो मास्टर स्ट्रोक दिला तो म्हणजे सन्माननीय आमदार आवाडे साहेबांच्या घरी ते गेले आणि आवाडे साहेबांना घेऊन ते रॅलीमध्ये आले। त्यामुळे हातकणंगलेच्या उमेदवारीबाबतीत जो संभ्रम होता तो संभ्रम दूर झाला आणि धैर्यशील मानेसुद्धा आता प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। रॅलीच्या नंतर रॅलीच्या पश्चात प्रतापसिंह जाधव साहेबांच्या घरी ते भेटले। त्याच्यानंतर समरजित घाडगे साहेब जे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांच्या घरामध्ये 1 तास 1.5 तास बऱ्याच विविध तालुक्यातल्या नेते मंडळींना भेटत होते आणि त्याच्यानंतर शिरोली या ठिकाणी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनाही ते भेटले, त्यांचाही आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्यांना या दोन्ही जागांना आशीर्वाद देण्यासंदर्भात आज विनंती मुख्यमंत्री महोदयांनी केली। खूप सारे लोकप्रतिनिधी शिरोलीमध्ये सुद्धा जवळजवळ 2 तास माननीय मुख्यमंत्री शिरोलीमध्ये उपस्थित होते आणि खूप सारे नेते आज तिथं सुद्धा त्यांना भेटलेले आहेत।